नमस्कार, मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य अभियोग्यताधारक संदीप पाटील. शिक्षक भरती 2025 अभ्यासत असताना आज आपण प्रेफरन्स ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सर्वांनाच माहित आहे, आस्थापनेसाठी पोर्टल 1 मेला म्हणजे 7-8 दिवसापूर्वी चालू झाला आहे. ते 31 मे पर्यंत चालू असेल. यामध्ये आस्थापनेने, त्यामध्ये खाजगी असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची आस्थापना असो, त्यांनी स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करायच्या आहेत. त्यासाठी त्यांना बिंदू नामावली असो किंवा मावकला जाऊन सगळ्या गोष्टी करणं असो, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण मला वाटतं की जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी यासाठी बऱ्याचशाच आस्थापना जागा देत नाहीत किंवा पोर्टलच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. पोर्टल बद्दल त्यांना बरंचच माहीत नसतं. परिणामात आपल्याला आपल्या हक्काची नोकरी मिळावी व आपलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी राहिलेल्या 22 दिवसात पाठपुरावा करणं गरजेचं आहे. प्रत्येक आस्थापनेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर चला, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, मला तर माहीत आहे, 2022 नुसार आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी जास्तीत जास्त 10 दिवस मिळतील आणि या दिवसात आपली नोकरी फायनल ठरेल. परिणामात आपल्याला प्रेफरन्स ही संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रेफरन्स विषयी बेसिक माहिती तुम्हाला द्यायची म्हणून समोर आलो आहे. माझं प्रेफरन्स विषयी माहिती देण्यासाठी संकल्प टू सिलेक्शन हे ऍप आहे, ते तुम्ही प्ले स्टोअर वरून नक्की डाउनलोड करून घ्या. ज्यावेळेला प्रेफरन्स विषयी आम्ही बॅच चालू करतोय त्यावेळेला योग्य ते मार्गदर्शक तुमच्या समोर असतील आणि ते मार्गदर्शक योग्य पद्धतीने तुम्हाला माहिती देतील. मी स्वतः सुद्धा तिथं असेल. एक सांगतो की इतरांसारखी आमची फी नसेल, नाममात्र फी घेऊनच आम्ही ती बॅच चालू करेल, कारण मोफतला किंमत नसते. म्हणून तर प्रेफरन्स बद्दल बोलत असताना मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, मी तुमच्यासारखा सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. 2022 ला लागलेले माझे मित्र असो किंवा आता 2025 ला माझ्या संपर्कात असणारे मित्र असो, यांच्या चर्चेअंतर्गत किंवा अधिकारी वर्गांशी ज्यावेळेला चर्चा होतात त्या चर्चेअंतर्गत प्रेफरन्स बद्दल बरीचशीच माहिती मला मिळाली आहे आणि तीच माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे. तर बघा, सगळ्यांनाच माहित आहे, 2 एप्रिल 2026 ला शासनाने नवीन एक GR काढला. त्यामध्ये विदाऊट साठी 100 प्रेफरन्स आणि 20 साठी 50 प्रेफरन्स. सुरुवातीला विदाऊटला 50 आणि विथला 50 असे 100 प्रेफरन्स होते. पण आपल्यासारख्या सर्वच संघटनांनी प्रयत्न केलेत आणि 100चे 150 झालेत. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागच्या वर्षीचा अनुभव घेता 2022चा प्रेफरन्स कमी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अशा वेळेला योग्य पद्धतीने स्वतः अभ्यास करून योग्य मार्गदर्शकांच्या सहाय्याने योग्य ते प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. यामागची कारणं मी सांगतो. यावर्षी शिक्षक भरतीमध्ये 1 बिंदू 1 पद आहे. एकदा तुमचा बिंदू फायनल झाला की तुम्ही शिक्षक भरतीतून बाहेर पडला. मला हे बोलावंसं का वाटतंय, तर बरेचसेच भावी शिक्षक 1 ते 12 ला पात्र आहेत. बरेच भावी शिक्षक 1 ते 12 ला पात्र आहेत. बरेच भावी शिक्षक 1 ते 8 ला पात्र आहेत. बरेच भावी शिक्षक 6 ते 12 ला पात्र आहेत. तर बरेच भावी शिक्षक 9 ते 12 ला पात्र आहेत. आणि अशा वेळेला सगळ्यात गोंधळ होणारी परिस्थिती या दोन्हीत असेल, हे लक्षात असू द्या. आता बघा, बरेचसेच भावी शिक्षक 1 ते 12 ला पात्र आहेत, त्यांना मार्क सुद्धा चांगले आहेत किंवा कमी आहेत. अशा वेळेला जोखीम नको म्हणून 1 ते 5 ला बरेच जण प्रेफरन्स पहिला देतील किंवा देतील. प्रेफरन्स कसा देतील, काय देतील ते पुढल्या बॅच मध्ये सुद्धा आम्ही सांगू आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगू. पण त्याचे गुण 9 ते 12चे असतील किंवा 11 ते 12चे असतील. आता बघा, बेसिक हिथं पगार आणि हिथला पगार यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल. कारण तुम्हाला स्केलच्या बाबतीत माहित आहे, S10, S12 व S14, S16 असे जे स्केलचं पॅटर्न आहेत ते आपल्याला सुद्धा लागू आहेत. मला फक्त एकच सांगायचं आहे की स्वतःच्या गुणांचा, स्वतःच्या विषयांचा आणि स्वतःच्या नोकरीचा आता तुम्ही विचार करा. कारण 1 बिंदू 1 पद हे 2022 ला नव्हतं, पण आता आहे. परिणामात बघा, 140 वाला भावी शिक्षक 11 ते 12 ला लागू शकतो आणि 160 वाला भावी शिक्षक पात्रता सेम असताना 1 ते 5 ला लागू शकतो. परिणामात पगारामध्ये जमीन आसमानचा फरक राहील. मला काय सांगायचं आहे ते तुमच्या बऱ्यापैकी लक्षात असेल. म्हणून प्रेफरन्स देत असताना या वेळेला अगदी व्यवस्थित देणं गरजेचं आहे. आणि विथ साठी फक्त 50च प्रेफरन्स आहेत.
तुम्हाला वाटतंय तेवढी ही गोष्ट सोपी नाही. पुढे गेलो, अजून आपल्याकडे वेळ आहे, थोडा आपण अभ्यास करायला हवा. स्वतःबद्दल संपूर्ण माहिती स्वतः समजून घ्यायला पाहिजे आणि मगच अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. कारण एकदा प्रेफरन्स लॉक झालेत की एक बिंदू एक पद आहे, आपला विषय संपला. प्रेफरन्स लॉक झाल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही, कुणावर भांडू सुद्धा शकत नाही. त्यामुळं आपल्याला 8 ते 10 दिवस मिळतील प्रेफरन्स लॉक करायला. त्याच्या अगोदर स्वतःविषयी संपूर्ण माहिती एका पेजवर लिहून काढा, जुन्या जाहिराती पहा. आमची टीम सुद्धा तुम्हाला नक्की सहकार्य करेल. आता इथं मी पगाराचा तिसरा पॉईंट घेतलाय, तुम्हाला लक्षात. आता मी मगाशीच बोललोय, शिक्षक भरतीमध्ये S10 S12 हे चालू असतं. हे स्केलशी संबंधित शब्द आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि तुमच्या पात्रतेबद्दल सुद्धा मी आता बोललेलो आहे. म्हणून मी एकच सांगेल, मी तुम्हाला कोणताही निर्णय सांगण्यासाठी नाही आलेलो, तर योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही आत्मविश्वासाने स्वतःचा निर्णय घ्यावा यासाठी तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. दुसरी गोष्ट, स्वतःच्या मनाला जे योग्य वाटेल आणि स्वतःच्या भविष्याला जी गोष्ट योग्य दिशा देईल तो निर्णय तुम्ही शांतपणे आणि आत्मविश्वासाने घ्यायला हवा. आणि तुमचा आजचा घेतलेला निर्णय तुमचं उद्याचं सुरक्षित आणि सुंदर भविष्य घडवू शकतो. मी सुद्धा तुमच्यासारखाच सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे, संदीप पाटील. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, या शिक्षक भरतीमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स नाहीत. विदाऊटला 100, विथला 50 खरी कसोटी हितच लागणार आहे. परिणामात स्वतःची पात्रता पहा. 1 ते 5चा पगार, 6 ते 8चा पगार, 9 ते 12चा पगार, 11 ते 12चा पगार, या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि माझं तरी वैयक्तिक मत आहे, ज्यांना सुरक्षित राहायचं आहे, ज्यांना वाटतंय मला पगार कमी मिळाला तरी चालेल पण नोकरी पाहिजे, त्यांनी मात्र डायरेक्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेतला तरी चालेल. पण नोकरी मिळवणं तेवढं सुद्धा सोपं नाही. दुसरी गोष्ट मला एक आणखी सांगावीशी वाटते, तुम्ही नोटिफिकेशन बघितलं असेल तर त्या नोटिफिकेशन मध्ये एक उल्लेख होता की या पवित्र पोर्टलच्या 2025 मधून जर तुमची निवड झाली तर तुम्हाला बदली हवी असेल तर पुढली शिक्षक अभियोग्यता परीक्षा देऊनच तुम्हाला बदली मिळू शकते. आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, आपल्या वयांचा विचार करता, पुन्हा चांगली मार्क घेणं जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही. आणि जागा किती निघतील, प्रोसेस किती वेळ चालेल हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. म्हणून आता घेतलेला निर्णय तुमचं उद्याचं सुंदर भविष्य निवडेल. दुसरी महत्वाची गोष्ट आणखी एक सांगावीशी वाटते मला, प्रेफरन्स देत असताना मला वाटतं तुम्ही स्वतःचा दिलेल्या सुरुवातीला प्राधान्य द्या. मग जागा किती आहेत हे मला माहित नाही, ते तुमचा तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट, शेताच्या शेजारचे 4 जिल्हे सुरुवातीला प्रिफर करा आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या जागांचा, तुमच्या विषयांचा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. पण या शिक्षक भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे लिमिटेड प्रेफरन्स, 1 बिंदू 1 पद, आणि बदली पाहिजे असेल तर पुढली शिक्षक अभियोग्यता परीक्षा देणं. म्हणून म्हणतोय, योग्य मार्गदर्शकांचा वापर करा, योग्य लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि मगच प्रेफरन्स द्या. आणि स्वतःला एक वेळ आरशात पहा, कारण स्वतःविषयी स्वतःलाच जास्त माहित असते आणि स्वतःचा आत्मविश्वासच तुम्हाला तुमची हक्काची नोकरी नक्की मिळवून देईल. मी पुन्हा एकदा संदीप पाटील तुम्हाला विनंती करतो की माझे संकल्प टू सिलेक्शन हे ऍप नक्की डाउनलोड करून घ्या. त्यासोबत तुषार देशमुख ऑफिशियल हे आमचं YouTube चॅनेल आहे, याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.